नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, ही गोष्ट आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मोहन यांनी सांगितलेली आहे आणि ती मी तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात मांडते. मित्रांनो, मोहन एका ट्रकवर ड्रायव्हर होतो. बरीच वर्ष तो ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. तिची एक महत्त्वाकांक्षा होती की एक ना एक दिवस स्वतःची गाडी घ्यायची, पण त्या पैशाच्या अभावी मात्र ते का शक्य होत नव्हतं. आपला स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत होतो, कारण आपली बायको आणि 2 मुलांका ते का सुखात ठेवायचा होता. त्यामुळे आपली जीवाची पर्वा न करता तो दिवस रात्र मेहनत करत होतो. आता ड्रायव्हरचं जीवन म्हटल्यावर कष्टही येईलेच. लांबचा भाडा मिळाला की दिवस रात्र ड्रायव्हिंग करूचा लागायचा. खाण्या जेवण्यात तर टाईम टेबलच नसायचा आणि त्यात करून कुटुंबापासून दूर रवायचा लागायचा तर ह्या वेगळाच. मोहनचं मालक कुडाळातलोच आणि मोहन पण कुडाळातलोच, पण तो एका गावात राहायचो. मालक तसं खूप स्वभावान चांगलो, मनमिळावू. त्यामुळे मोहन त्याच्या ट्रकवर जवळजवळ 5 वर्ष ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. या आठवड्यात मोहनने सलग भाडी मारली होती आणि आजच तो मुंबईचा भाडा पोचवून सकाळी कुडाळात दिलो होतो. कुडाळात पोचल्यावर ट्रक मालकाच्या बंगल्यासमोर त्याने ट्रक लावला आणि ट्रकची चावी देण्यासाठी म्हणान तो त्या मालकाकडे गेलो. मालकाच्या हातात तो आता चावी ठेवणारच होतो. इतक्यात मालक म्हणालो, "अरे मोहन, एक भाडा मारूचा असा. सावंतवाडीतून एका बिराडाचा घर सामान कोल्हापुरात पोचवचा असा. आजच निघायचा लागतला." इतक्यात मोहन म्हणालो, "मालक, ह्या आठवड्यात सलग ड्रायव्हिंग झाला हो, आरामच नाही मिळा कसा. माका 2 दिवसाची सुट्टी होई आहे." "अरे पण मी त्या कुटुंबातल्या माणसाक सांगितले की दुपारी ट्रक सावंतवाडीत येत सामान भरूक म्हणून." "अरे तो वाट बघतलो." मालक म्हणालो, "मोहन, एक काम कर, या कोल्हापूरचाच भाडा आणा, जास्त लांबचं नाही. ता एक भाडा मारून ये आणि होई तर 4 दिवसाची सुट्टी घे तुका, पण ह्या भाडा मारून ये रे." मालकाचा स्वभाव खूप चांगलो, त्यामुळे मोहनाक नाही म्हणा गेला नाही. तो म्हणालो, "मालक, मी आत्ता नाही जाऊचं आहे, संध्याकाळी जाईन." मालक म्हणालो, "ठीक आहे, संध्याकाळी जा." मोहन घरा गेलो, फ्रेश झालो. त्यानं जेवण केलं आणि तो झोपी गेलो. संध्याकाळचे आता 4:30 वाजले. तो ट्रक घेऊन सावंतवाडीत त्या घराचा सामान ट्रकमध्ये भरण्यासाठी पोहोचलो. त्या कुटुंब काहीतरी कारणास्तव सावंतवाडीतून मूळ आपल्या कोल्हापुरातील एका गावात स्थायिक होणार होता. त्या कुटुंबात एक विधवा बाई, तिची 2 मुलं, सासू सासरे अशी 5 जणं होती. तिनं ट्रकात सामान भरण्यासाठी 2 कामगार बोलावले होते. ते ट्रकात सामान भरत होते. म्हणता म्हणता सामान भरून झाला आणि मोहन रात्री 7:30 वाजता सावंतवाडीतून कोल्हापुरात जाऊन निघालो. त्या कुटुंब दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात जाऊन निघणार होता. मोहनाक त्यांनी कोल्हापूरचा आपलो पत्तो दिलो होतो. मोहन एकटोच ट्रक घेऊन रात्री सावंतवाडीतून कोल्हापुरात जाऊन निघालो होतो. जसं तो 60-70 किलोमीटर अंतर गेलो तसं मोहनच्या ट्रकचं मागचं टायर अचानक पंक्चर झालं. तशी मोहनने गाडी हळू केल्या. 1 किलोमीटर गाडी हळूहळू चालवत त्यांना एका धाब्यावर आणल्या आणि धाब्यावरच्या लाईटीच्या उजेडात तो टायर बदलण्याचं काम करू लागलो. अचानक टायर पंक्चर झाल्यामुळे तो खूप वैतागलो होतो, पण एकट्यानंच टायर बदलण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय पण नव्हतो. टायर बदलण्यात आता त्याचं बरोच वेळ गेलो होतो. रात्रीचे 10:30 वाजले होते. समोरच्या धाब्यावर त्यांना मटण रोटीची पार्सलची ऑर्डर दिल्या आणि तो पार्सल मिळण्याची वाट बघत होतो. इतक्यात एक म्हातारा माणूस त्याच्याकडे इलो आणि मोहनबरोबर गप्पा गोष्टी करू लागलो. मोहन देखील त्या माणसाबरोबर गप्पा गोष्टी करत होतो. इतक्यात तो म्हातारा माणूस म्हणालो, "ओ ड्रायव्हर, ट्रक घेऊन खय जातास?" मोहन म्हणालो, "मी कोल्हापुरात एका गावात जाते. एका बिराडाचा सामान असा ना ता पोचवूक जाते. ह्या धाब्यावरती मटण रोटीची पार्सलची ऑर्डर दिले आणि ती येण्याची मी वाट बघते. पुढे काहीतरी जाऊन थांबान जेवतले, कारण टायर बदलण्यात खूप उशीर झालो हो," म्हणाल. इतक्यात तो म्हातारा माणूस एका गंभीर आवाजात मोहनाक म्हणालो, "ओ ड्रायव्हर,
कोल्हापूरच्या त्या गावात जाऊक एक शॉर्टकट असा, तो मी तुमका सांगतंय. ते ना जातास काय बघा. पण एक गोष्ट असा, त्या रस्त्यान जाताना मात्र मांसाहारी जेवण किंवा तसली कसलीच वस्तू तुमका बरोबर मात्र नेऊक मिळाची नाही. आणि तो रस्तो एका निर्मनुष्य आणि घनदाट जंगलातून जाता. जावसा असा तुमका तर ह्या सगळ्याचो विचार करून जाऊचा लागतला. बघा जमात तर. मोहन म्हणालो, तुम्ही शॉर्टकट सांगा हो, मी जातय, माका भीती काय वाटणार नाही. म्हातारो म्हणालो, मग तुम्ही जेवण हैसरच जेवून जावा. मात्र मोहनान ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यान आणि तो मटण रोटीचा पार्सल घेऊन त्या शॉर्टकट रस्त्यान कोल्हापुरातल्या त्या गावात जाऊन निघालो. जसो तो मुख्य रस्त्यावरनं शॉर्टकट रोडला घुसलो, तसा काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजू घनदाट जंगल सुरू झाला. त्या रस्त्यावरनं जास्त गाडी जात नसल्यामुळे त्या रस्त्यात खूपच खड्डे पडले होते. दोन्ही बाजू घनदाट जंगल, मध्येच तो अरुंद रस्तो. सगळा वातावरण वेगळाच आणि भीतीदायक बनत चालला होता. एखाद्या वाऱ्यान जशी झाडं जोरात हलतात, तशी दोन्ही बाजूची झाडं जोरात हलत होती. रस्त्यावरती पडलेलो सुको पालो पाचळो त्या वाऱ्यान उडत होतो. मोहनने जरा ट्रक स्लो केल्यान इतक्यात झाडं हालाची थांबली. त्यांना पुन्हा स्पीड वाढवल्यान तशीच झाडात पुन्हा जोरात धडक लागली होती. घडत असलेलो प्रकार मोहनच्या काहीच लक्षात येत नव्हतो. इतक्यात मोहनच्या गाडीचा चाक एका मोठ्या खड्ड्यात गेला आणि ट्रक जोरात आदळलो. इतक्यात एक आश्चर्य घडला. ट्रकच्या मागच्या बाजून ट्रकात भरलेल्या सामानातून एक विचित्र आवाज येलो. एक माणूस हळू आवाजात म्हणालो, ओ ड्रायव्हर, गाडी जरा हळू चालवा, मागे सामान भरला, त्याचं नुकसान होताला. यो आवाज मोहनच्या कानात अगदी स्पष्ट ऐका गेलो होतो. मोहनने अचानक गाडी थांबवल्यान आणि तो मागे येऊन त्यांना सामानावर बॅटरी मारून बघितल्यान तेका वाटला की माझ्या नकळत कोणतरी पाठीमागे बसला की काय. पण मागे बघितल्यान तर कोणच तेका दिसला नाही. आता मात्र वातावरणात थंडगार वारं सुटलो होतो. थंडी अंगात जाणवत होती. मोहन पुन्हा गाडीत इलो आणि त्यानं गाडी सुरू केल्यान आणि निघालो. काही अंतर गेल्यावर पुन्हा खड्ड्यात ट्रक आदळलो. तसो आता त्या सामानातून मागच्या बाजूने एक जोरात आवाज इलो. तुका सांगलंय ना, गाडी हळू चालव म्हणान. शेवटचा सांगतय, माझ्या सामानाचं जर नुकसान झाला तर तुका जिवंत नाही सोडूचय. आता मात्र यो आवाज ऐकान भूताखेतांका कधीच न घाबरणारो मोहन पूर्णपणे डरागलो होतो. त्याच्या लक्षात इला होता की मागून ओरडणारो माणूस नाही तर तो भूताटकीचो प्रकार असा. तो आता ट्रक खड्ड्यात जाताना याची पूर्ण काळजी घेत होतो. तो ट्रक आता हळूहळू चालवत होतो. त्याका आता वाटत होता की आता जर ट्रक आदळलो तर मागच्या सामानात बसलेली ती भूताटकी आपलो जीव घेतल्या. काही अंतर गेल्यावर तेका त्या घनदाट जंगलात एका ठिकाणी रस्त्याच्या कडेक एक लाईटीचो पोल दिसलो. त्याच्यावरती एक पिवळो बल्ब पेटत होतो आणि त्या बल्बच्या खाली एक माणूस शेकोटी पेटवून बसलेलो होतो. मोहनने अचानक ट्रक थांबवल्या आणि पटकन तो ट्रकमधून उतारलो. त्या माणसाकडे गेलो. आता तो थोडंफार सावरलो होतो. आता तेका त्या शेकोटीसमोर बसलेल्या माणसाचा आधार वाटाक लागलो होतो. त्या माणसाने एक दीर्घ कटाक्ष मोहनकडे टाकल्यान आणि तो अचानकपणे म्हणालो, ड्रायव्हर, इतक्या रात्री ह्या खतरनाक आणि सुनसान रस्त्यान खंय जातास? रात्री ह्या मार्गान तर कोणच प्रवास करणार नाही. तुम्ही डेअरिंग कशी काय केलास ह्या रस्त्याने येऊची? मोहनने त्या धाब्यावरच्या म्हाताऱ्यानं आपणाक शॉर्टकटबद्दल सांगितलेली माहिती आणि आपण त्या जंगलमय भागातून कसे काय इलो ह्याची सगळी स्टोरी त्या शेकोटीसमोर बसलेल्या माणसाक सांगितल्यान. बोलता बोलता मोहन म्हणालो, माका खैसून अवदस आठवली काय माहीत आणि मी ह्या मार्गाने इले. माझी खूप मोठी चूक झाली. मोहन त्या माणसाक म्हणालो,
हो, मी ह्या रस्त्यावरनं जेव्हापासून येऊन निघालंय तेव्हापासून एक विचित्र घटना माझ्यासमोर घडता. माझ्या ट्रकाचा चाक खड्ड्यात गेल्यावर ट्रक आदळता तेव्हा ट्रकच्या मागे जा सामान भरलेला त्या सामानातून एक विचित्र आवाज येता. एक माणूस म्हणता, "हे गाडी हळू चालव, सामानाचं नुकसान झालं तर तुका जिवंत सोडूचंय नाही." मी खूप घाबरले हो. कधी एकदा माका मुख्य रस्तो गावता असा झाला. माझ्या बाबतीत कधीच असो प्रकार घडलेलो नाही. आज माझ्याबरोबर ह्यो सगळो प्रकार होता. मोहन खूप घाबरलेलो बघून शेकोटीसमोर बसलेलो माणूस म्हणालो, "चला मी तुमच्याबरोबर येतो." मुख्य रस्तो आता फक्त 5 किलोमीटर अंतरावरती असा. ह्या ऐकून मोहनाक आता थोडाफार बरा वाटला होता. तो त्या माणसाक म्हणालो, "तुमचे खूप उपकार होतील हो, तुम्ही माझ्याबरोबर इलास तर." तो माणूस म्हणालो, "चला जाऊया." दोघेही आता ट्रकात बसान निघाले. आता मोहनाक त्या माणसाचा आधार होतो, त्यामुळे तो आता ट्रक स्पीडमध्ये चालवत होतो. इतक्यात ट्रक खड्ड्यात आदळलो. ट्रकच्या मागच्या सामानातून भांडी पडल्याचा आवाज इलो. इतक्यात त्याच्याबरोबर बसलेले तो माणूस रागारागात मोहनाक म्हणालो, "हे गाडी हळू चालव, सामानाचं नुकसान होताला, शेवटचा सांगतय तुका." बरोबर बसलेल्या त्या माणसाकडे मोहनने बघितल्या तर त्या माणसाचे डोळे लाल भडक झाले होते आणि तो खूप रागात होतो. त्या माणसाचा या रूप आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर, अंगावर पूर्ण ठिकठिकाणी जखमी झालेले होते. त्याच्यातून लाल भडक रक्त वाहत होता. मोहनने ट्रक थांबवल्यान आणि तो दरवाजा उघडून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण दरवाजा लॉक झालो होतो. दरवाजा उघडत नव्हतो. मोहन आता खूप घाबरलो. तो त्या माणसाक हात जोडून म्हणालो, "मी काय केलंय तुमचा? माका माफ करा, माका सोडा, मी तुमच्या पाया पडतय." इतक्यात तो माणूस एका वेगळ्याच आवाजात म्हणालो, "माका तुमका त्रास नाही देऊचो आहो, पण मी काय करू, माकाच समजणं नाही." असं म्हणान त्यानं आपली सगळी कहाणी मोहनाक सांगूक सुरुवात केल्यान. तो म्हणालो, "अरे ह्या जा तू सामान गाडीत भरून कोल्हापुराक जातस ना, ता सगळा सामान माझा असा म्हणान माझो जीव तुटता. अरे ह्याच रस्त्यावरनं जाताना 20 दिवसापूर्वी माझ्या 4 व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला. एके दिवशी ह्याच रस्त्यावरनं मी, माझी बायको, माझं मुलगो आणि मुलगी 4 व्हीलरने जात होतो. गाडी स्पीडमध्ये होती. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाले आणि गाडी एका मोठ्या झाडावर आदळली. त्याच्यात माझो जागच्या जागी मृत्यू झालो. बाकीची सगळी जणं वाचली. ती किरकोळ जखमी झाली होती. बाजूच्या गावातल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याने मी मात्र जागच्या जागी गेलंय. आणि ह्या माझ्याच संसाराचा ह्या सगळा सामान तू आज घेऊन कोल्हापुरात जातस म्हणान मी अदृश्य रूपात तुझ्याबरोबर येत होतंय. पण गाडी आदळल्यामुळे सामानाचं नुकसान होईत ह्या भीतीन मी तुझ्या समोर इलंय. मी तुझी माफी मागते. जा, मी तुका काय नाही त्रास देऊचंय. माझ्या अधुऱ्या संसाराचा सामान माझ्या घरात पोचव. तुझे खूप उपकार होतील. जा, जा बाबा जा." असा म्हणान तो माणूस अचानकपणे गाडीतनं अदृश्य झालो. तसं मोहनने भीत भीत पुढचो प्रवास सुरू केल्यान आणि दिलेल्या पत्त्यावर त्यानं सगळा सामान पोच केला. मित्रांनो, ही जर गोष्ट तुमका आवडली असात तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. कोकणातील बाईकथा या चॅनलवर जर तुम्ही आजच इला असात तर चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नका. म्हणजे पुढची एक कथा तुमका ह्याच चॅनलवरती ऐकाक मिळात. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेत आहे. धन्यवाद.